सरांच्या बाबतीत त्या रमेश सर आणि मृणाल मॅडम आपल्या गावचे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ते खूप मोठे आहे. इतकं व्यक्तिगत लक्ष या मुलांकडे देत आहेत की म्हणून त्यांच्या पाहतोय. आता अप्पा साहेबांनी सांगितलं की आषाढी एकादशीचा कार्यक्रम असेल, शिवजयंती असेल, लोकमान्य टिळक जयंती असेल आणि लक्ष्मीबाईची पुण्यतिथी किंवा काही कार्यक्रम असेल तर इतकं जीव ओतून त्यांच्याकडे मुलांकडे लक्ष देतात आणि कार्यक्रम करतात. तर खरोखर मलाही आश्चर्य वाटतं इतकं अल्प पगारात म्हणा हे कामं इतके जीव तोडून करतात आणि खरोखर हे सगळ्यांचा जो सहकारी स्टॉप आहे सगळेच या ठिकाणी कौतुकाला पात्र आहे. आपण मुलांकडे नीट लक्ष द्या. पालकांपेक्षा तुम्ही मुलांच्या जास्त जवळ असतात. आपले मुलं सुसंस्कृत होतील. उद्याचे भवितव्य इतके निरागस पालक आहेत काही नाही. त्यांच्या ते म्हणजे त्यांना कटणार कोणाबद्दल असू नाही, कोणाबद्दल त्यांना द्वेष नाही, कोणाबद्दल त्यांना राग नाही. आणि या वयात जर यांना चांगलं घडवलं तर हे उद्याचे नागरिक आपल्या देशाचं भवितव्य राहील. असे नागरिक आपल्या हातून घडवू आणि आपल्याला मार्गदर्शन यांना सगळ्यांना मिळवू आणि एक चांगली पिढी आपण तयार करावी अशी या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आम्हाला तुमच्या या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं म्हणून रमेशच्या आणि मी या ठिकाणी